महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले हा चित्रपट आज 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र चित्रपटाच्या टीझरमधील एका दृश्यावर ब्राह्मण समाजानं आक्षेप घेतल्यामुळं हा चित्रपट आता 25 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून दाखवण्यात आलेल्या खरा इतिहासाशी संबंधित दृश्यांना कात्री लावू नये, तसंच या चित्रपटाचं नाव महात्मा ज्योतिबा फुले असं करावं अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार यांनी केली आहे. जी महात्मा फुलेंना त्यामध्ये मारहाण करण्यात आली आहे, तर ती मारहाण दाखवू नये. पण माझं असं मत राहील की इतिहासामध्ये या घटना अनेक पुस्तकामध्ये या गोष्टींची नोंद आहे आणि खऱ्या अर्थानं वास्तव जे आहे ते चित्रपटातून आलं तर लोकांना खरं वास्तव कळेल महात्मा फुलेंचं. त्यानंतर दुसरी एक घटना अशी आहे की त्यामध्ये ब्राह्मण समाजाने एक आक्षेप घेतला आहे की सावित्रीबाईंच्या अंगावर जे चिखलफेक होते त्यामध्ये बटू दाखवला गेला आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की तो बटू दाखवू नका. म्हणजे जानवं आणि शेंडी ही त्यांच्यासाठी ते फार महत्त्वाचं असं म्हणतात ते. पण त्यावेळच्या ज्या घटना आहेत त्या घटना जशा आहेत तशा मांडण्याचा प्रयत्न त्या चित्रपटामध्ये होतो आहे. आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर, म्हणजे मी कोल्हापूरच्या वतीनं असं बोलेन की कोल्हापूर हे पुरोगामी विचाराचं आहे. उद्या 198वी जयंती महात्मा फुलेंच्या 134वी बाबासाहेबांची आहे आणि शाहू फुले बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि वारसा चालवणारं हे कोल्हापूर आहे. आणि कोल्हापूरच्या वतीनं म्हणजे मी नाभिक समाजाच्या वतीनं किंवा ओबीसीच्या वतीनं असं सांगेन की महात्मा फुलेंच्या चित्रपटातलं वास्तव हे जगासमोर येणं गरजेचं आहे. त्यातल्या अशा काही घटना जर कमी केल्या तर कदाचित लोकांना महात्मा फुले कमी पद्धतीने समजतील. म्हणजे त्यांचं जे ओरिजिनॅलिटी होती ती समजणार नाही. त्यामुळं माझं असं म्हणणं राहील की ज्या लोकांनी यामध्ये माळी समाजानं जो आक्षेप घेतला आहे तो खऱ्या अर्थानं तसा घेऊ नये. वास्तव जे माळी समाजाचे ते होते हे जरी खरं असलं तरी ओबीसींचा एक अभिमान आणि स्वाभिमान महात्मा ज्योतिबा फुले आहेत. आणि त्या चित्रपटाचं नाव हे महात्मा ज्योतिराव फुले असं पूर्ण असावं ही माझी आग्रहाची मागणी राहील. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मानवतेच्या दृष्टीनं जे काही सामाजिक कार्य केलंय त्याचा सर्वाधिक फायदा हा ब्राह्मण वर्गातील स्त्रियांनी घेतला. केशवपन प्रथा बंद पाडली, त्यामुळे या चित्रपटातील एका दृश्यावर ब्राह्मण समाजातील महिलांनी जो आक्षेप घेतलाय तो चुकीचा असल्याचं मत ओबीसी जनमोर्चाचे राज्य सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी व्यक्त केलंय. हे सत्य आहे की महात्मा फुलेंना त्यावेळेला वरातीतून बाहेर जाण्यासाठी मारहाण झाली, त्यामुळे त्या लोकांनी तो विरोध आता सोडून दिला. पण त्यानंतर महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजातील काही वर्गाने, विशेषतः महिला वर्गाने पण या चित्रपटाला विरोध सुरू केला की जे सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर त्या शाळेला शिकवायला जात असताना अंगावर जे शेणाचे गोळे मारत्याला एक बटू दाखवलेला आहे, त्या मुलाला जी शेंडी वगैरे दाखवलेला आहे, त्याला आक्षेप घेऊन त्या महिला म्हणतात की आमच्या समाजाची बदनामी होत्या. मला त्या महिलांना पण सांगावायचं आहे की महात्मा फुलेंनी जे सामाजिक क्षेत्रातील काम सुरू केलं याच्यात सगळ्यात लाभार्थी महिला या ब्राह्मण समाजातील आहेत. हे जर सगळा इतिहास खरा असेल तर मग सावित्रीबाईंच्या अंगावर जे शेण दगड मातीची मारहाण झाली हे करणारे कोण होते? त्याच वर्गाची लोक होते. आणि त्यामुळे त्यांनी ज्या ऐतिहासिक चुका केलेल्या आहेत त्या ऐतिहासिक चुकाची वास्तविक त्यांनी माफी मागायला पाहिजे होती. पण आज सगळ्यात महाराष्ट्रामधल्या ब्राह्मण समाजाने कधीही महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंची माफी मागितली नाही. मग आज चित्रपटातून दिसतंय मग खोटं काय? आणि त्याला त्यांनी विरोध सोडून द्यावा. आमचा तरीही महात्मा फुले चित्रपटाला ह्या विरोध आहे. त्या चित्रपटाचं नाव फक्त फुले ठेवले. हजारो वर्षातून एखादाच महात्मा जन्माला येतो आणि त्यातले 3 महात्मे आपल्या भारतात जन्मले. त्यातले महात्मा गौतम बुद्ध आहेत, महात्मा गांधी आणि त्याच्या आधी आपले महात्मा ज्योतिराव फुले होऊन गेले. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचं चित्रपटाला नाव नुसतं फुले देणं अयोग्य आहे. त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले हे त्यांचं नाव दिलं जावं अशी आमची मागणी आहे. एकंदरीत हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला असला तरी तो प्रदर्शित होणं आणि ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष, त्याग याची माहिती सर्वांना होणं गरजेचं आहे. त्यामुळं हा वाद लवकर मावळेल आणि हा चित्रपट दिमाखात प्रदर्शित होईल अशी आशा आहे.